एक्सपर्ट डायरेक्टर. मी सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत करतो. आणि आज आपले स्पीकर आहेत रिस्पेक्टेड ॲडव्होकेट अजित मांजरेकर साहेब. नमस्कार. त्यांना त्यांचं पण मी नमस्कार आणि स्वागत करतो. आजचा आपला विषय आहे डिस्कशन ऑन की क्लॉसेस इन डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट ऑफ द कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. ह्या विषयाच्या संदर्भात आपले मांजरेकर साहेब माहिती देतील. ओव्हर टू यू मांजरेकर साहेब. नमस्कार सर. सर्वप्रथम मी मुंबई जिल्हा उपनगर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे सर्व पदाधिकारी आणि विशेषतः प्रभूसाहेब घोसाळकर मॅडम यांचं मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी एक असं व्यासपीठ उपलब्ध करून दिलंय की संस्थेला संस्थेच्या सभासदांना हे आपण माहिती पोचू शकतो, देऊ शकतो आणि त्यांना एक ज्ञान द्यायची एक संधी उपलब्ध करून दिली. आजचा खरं विषय आहे की की फीचर्स म्हणजे मुख्य डेव्हलपमेंट अग्रीमेंट करताना काय काय गोष्टी पाहायच्या असतात. हा खरं तर विषय हा एवढा मोठा आहे की हा एक तासात होऊ शकत नाही कोरे साहेब. पण आपण काय करू, एक 35 to 40 मिनिट्स मध्ये आपण एक स्टार्ट हे एक्सप्लेनेशन देऊ, एक लेक्चर देऊ आणि 20 मिनिट्स आपण क्वेश्चन आन्सरला टाइम देऊ. बरोबर आहे. आता आय विल स्टार्ट विथ द दिस थिंग. फक्त कोणाचे काय क्वेश्चन असेल तर एंड ऑफ दी सेशन आपण वी कॅन टेक अ क्वेश्चन फॉर 20 मिनिट. नाव इम्पॉर्टंट थिंग ऑफ द डेव्हलपमेंट अग्रीमेंट. तर डेव्हलपमेंट अग्रीमेंट म्हणजे काय, तर हे आपण समजूया. डेव्हलपमेंट अग्रीमेंट जनरली हे कुठल्याही जमिनीचा विकास करण्यासाठी, डेव्हलपमेंट करण्यासाठी बनवलं जातं. आता डेव्हलपमेंट अग्रीमेंट बनवताना कोण बनवू शकतं, तर संस्था बनवू शकते, इंडिव्हिज्युअली बनवू शकतो लँड ओनर असेल तर. पण आपण आजचा विषय तो रिडेव्हलपमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, याच्यामध्ये डेव्हलपमेंट अग्रीमेंट होत असताना काय बघायचं असतं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. डेव्हलपमेंट अग्रीमेंट सर्वप्रथम कोण बनवू शकतं, कुठली सोसायटी डेव्हलपमेंटला जाऊ शकते. तर एक लक्षात घ्या, कुठलीही सोसायटी डेव्हलपमेंटला जाण्या अगोदर, त्या डेव्हलपमेंट अग्रीमेंट करण्या अगोदर त्या संस्थेचं टायटल म्हणजे त्या संस्थेची ओनरशिप त्या प्लॉटचा कन्व्हेन्स झालेला असणं अनिवार्य आहे, म्हणजे ते गरजेचं असतं. डेव्हलपमेंट अग्रीमेंट होत असताना तुमचं टायटल प्रॉपरली पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलंही रेस्ट्रिक्शन नाही पाहिजे आणि तुम्हाला विकास करायला कोणाचीही ऑब्जेक्शन किंवा कुठल्याही प्रकारची कोर्टाची किंवा कुठल्याही शासनाच्या कुठल्याही डिपार्टमेंटची किंवा विभागाची तिथे रेस्ट्रिक्शन नसली पाहिजे, तर तुम्ही निश्चितच डेव्हलपमेंटसाठी जाऊ शकता. आता डेव्हलपमेंटसाठी जात असताना तुम्ही काय करता की डेव्हलपमेंट अग्रीमेंट बनवत असताना संस्थेचं टायटल हे सर्व त्या डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये असतं. आता इम्पॉर्टंट पॉईंट आहे की डेव्हलपमेंट अग्रीमेंट कोणाबरोबर बनतं, तर डेव्हलपमेंट अग्रीमेंट हे डेव्हलपर बरोबर म्हणजे विकासकाबरोबर बनतं. तर आता महत्वाचा प्रश्न असतो की विकासक विकासक हा कोण असतो किंवा विकासकचा आणि डेव्हलपर संस्थेचा काय संबंध असतो. तर सर्वप्रथम आपण लक्षात घ्यायचं की डेव्हलपर हा एक ऍज अ लाईक कॉन्ट्रॅक्टर असतो, म्हणजे तो तिकडे बिल्डिंग बनवण्यासाठी 2 3 4 वर्ष जे डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये त्याला अनुमती असते तेवढ्या वर्ष तो तिथे येणार, तुमचं पोझिशन घेणार, तिथे रिडेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी, कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी करणार. आफ्टर कम्प्लिशन ऑफ द ऑक्युपेशन सर्टिफिकेट त्याचे राईट्स पूर्ण सीज होतात, संपतात आणि त्याला निघावं लागतं. पण आपल्याकडे हे सर्व डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये लिखित आणि हे प्रॉपरली सिंक झालं पाहिजे, त्याच्यामध्ये त्याचं विश्लेषण आलं पाहिजे. आता डेव्हलपमेंट अग्रीमेंट हे महत्वाचं लिगल डॉक्युमेंट आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम आपण समजूया कोण कोण असतं, पार्टीज कोण कोण असतात. तर पार्टीज म्हणजे एक तर संस्था ओनर असते, म्हणजे महत्वाचं म्हणजे विकास संस्था ही एक सर्वप्रथम पार्टी असते. संस्था त्यांची जागा एका विकासकाला देते, म्हणजे डेव्हलपर बरोबर तुम्हाला विकासकाला अग्रीमेंट द्यायचे असते, त्याचे राईट्स द्यायचे असतात, डेव्हलपमेंट राईट म्हणजे विकासाचे अधिकार. आता हे अधिकार देत असताना 2017ला असं एक रिझोल्युशन आलं होतं की तुम्हाला बेनिफिटसाठी P-triple म्हणजे जेव्हा आपण नवीन बिल्डिंगचे फ्लॅट घेतो त्या अग्रीमेंट होताना स्टॅम्प ड्युटी एक्झेम्पशनसाठी तुम्हाला मेंबर्सना त्या अग्रीमेंटमध्ये कन्क्लूड करा. पण त्यानंतर सबसिक्वेंट परत एक जी आर आलं की आता आवश्यकता नाहीये, जो मेंबर असेल, सदनिका धारक आणि मेंबर असेल त्याला हे एक्झेम्पशन दिलं जातं. म्हणून आता जनरली 2 पार्टेड अग्रीमेंट बनतं, म्हणजे डेव्हलपर आणि विकास सोसायटी. पहिला ट्रायपार्टेड असायचं, डेव्हलपर, संस्था आणि मेंबर्स हे सुद्धा असायचे. पण आता ऑप्शनल पॉइंट्स आहेत की जर संस्थेला वाटलं तर संस्था मेंबर्सना घेऊ शकते, कारण का बऱ्याच वेळी कसाही विषय होतो की रजिस्ट्रेशनला तेवढ्या सर्व सभासदांना नेणं आणणं थोडंसं इश्यूज क्रिएट होतात आणि
ते मॅनेज करणं थोडंसं जिकरीचं जातं. म्हणून टू स्पार्टेड अग्रीमेंट पण होतं. पण आम्ही ऍज अ प्रॅक्टिशनर आणि ऍडव्होकेट म्हणून मी नेहमी सांगतो की तुम्ही डेव्हलपर आणि विकासका सोसायटी बरोबर मेंबर्सना सुद्धा पार्टी करून घ्या, की जेणेकरून प्रत्येक गोष्टीची माहिती सभासदाला असेल आणि कुठलाही त्याच्यातला डिसेंडिंग मेंबर किंवा ऑब्जेक्टिव्ह मेंबर असेल तर उद्या तो बोलू शकेल ना, मला डेव्हलपमेंट अग्रीमेंट माहीत नव्हतं, मला त्याची कुठल्या माहिती दिली नव्हती. तर त्यामुळे जर आपण अशा सर्व सभासदांना घेऊन जर अग्रीमेंट बनवत असो तर पुढे भविष्यात हा वाद व्हायचा विषय थोडासा कमी होतो. होत नाही असं नाही, पण कमी होऊ शकतो. आता महत्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला काय इन्कॉर्पोरेशन असतं. महत्वाचं तुम्हाला सांगितलं मी, पार्टीज असतात, कोण अग्रीमेंट करू शकतं, कसं करू शकतं, कोणाला देऊ शकतात, त्याचं आता सिलेक्शन प्रोसेस असतं. हे एक बेस असतो. सर्वात पहिलं कसं असतं की पार्टीज ऑफ द अग्रीमेंट, त्यानंतर असतं रिसायटल्स ऑफ दी प्रॉपर्टी, म्हणजे संस्थेची जागा ही संस्थेला कशी ओनरशिपमध्ये मिळाली. तर हे आपल्याला एक समजून घ्यायचं असतं की त्याचा कन्व्हेन्स झाला होता, डीम कन्व्हेन्स झाला होता, कोर्टाच्या ऑर्डरने झाला, कन्झ्युमर कोर्टच्या ऑर्डरने झाला, ते कसून त्याचं लँड रेकॉर्ड्सवर नाव चढलंय का, ह्याचं पूर्ण डिस्क्रिप्शन असतं. त्यानंतर आपण काय करतो की संस्था विकासक निवड प्रक्रिया कशी राबवली जाते, ही एक निवड प्रक्रिया, ह्याचं एक संक्षिप्त आपल्याला तिथे विश्लेषण द्यायचं असतं. म्हणजे विकासकाला आपण नियुक्त करतो. आम्ही जरी 79A ची एनओसी मॅन्डेटरी किंवा गाईडलाईन्स असल्या तरी वी ऑलवेज प्रिफर की तुम्ही 79 ची एनओसी घेतली तर जर कुठला डिसेंडिंग मेंबर एंड वेळी उपस्थित राहिला किंवा त्याचं ऑब्जेक्शन आलं तर आपल्याला थोडं त्याच्यामध्ये एक चांगला ऑप्शन मिळतो की जेव्हा आपण हायकोर्टामध्ये वेकेट करण्यासाठी जातो तर ह्या एनओसीच्या जर अवेलेबिलिटी असेल तर हायकोर्टामध्ये आम्हाला थोडा ऍडव्हान्टेज मिळतो की जे प्रोसेस झालेली आहे अपॉइंटमेंट ऑफ द डेव्हलपर ही व्यवस्थित पार पडलेली आहे आणि त्यांना उपनिबंधकाने अनुमती दिली आहे. यामुळे आपल्याला जे एव्हिक्शनचं किंवा वेकेट करायची जी प्रोसेस असते ती जराशी लवकर होते. त्यामुळे आम्ही ऑलवेज सांगतो की 79च्या एनओसीचा रेफरन्स असेल तो निश्चितच टाका. नसेल तरी पूर्ण त्याची संमती कशी होती, काय होती हे सांगितलं जातं. आता डेव्हलपमेंट अग्रीमेंट एक्झिक्यूट करायचे अधिकार कोणाला असतात, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला जनरल बॉडीचं, स्पेशल जनरल बॉडीचं रिझोल्युशन लागतं, की ज्या रिझोल्युशनमध्ये तुम्हाला ऑफिस बेरर्सना किंवा ज्या तुम्हाला प्रतिनिधींना अपॉइंट करायचं आहे त्या प्रतिनिधींना तुम्हाला तिथे ऑफिस बेरर किंवा प्रतिनिधी जे कोण ठेवाल, सेक्रेटरी चेअरमन, ट्रेझरर किंवा सेक्रेटरी चेअरमन किंवा एक कमिटी मेंबर किंवा सेक्रेटरी चेअरमन आणि एक जनरल मेंबर, ज्याला कोणाला अपॉइंट करायचं ते तुम्ही रिझोल्युशनमध्ये अप्रुव्हल घेऊ शकता जनरल बॉडीचं. आणि ते रिझोल्युशन त्याला अनेक्स होतं आणि त्या अनुषंगाने त्या जनरल बॉडीच्या रिझोल्युशनच्या अनुषंगाने डेव्हलपमेंट अग्रीमेंट एक्झिक्यूट केलं जातं. आता मुख्यतः कुठले कुठले ऍक्ट आपण इंटरनली किंवा जास्त एक्सप्लेनेशन मध्ये नाही जात आहोत, पण ह्या डेव्हलपमेंट अग्रीमेंट होत असताना कुठले कुठले ऍक्ट मेजर्स विचारात घेतले जातात. तर एक महत्वाचा ऍक्ट असतो हा महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट. कारण का आपली संस्था ही महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट खाली रजिस्टर्ड झालेली असते, त्यामुळे आपल्याला तो ऍक्ट घ्यावा लागतो की त्याच्यामध्ये बरेचसे पॉईंट्स येतात. दुसरी गोष्ट महाराष्ट्र ओनरशिप ऑफ फ्लॅट ऍक्ट, कारण का त्या अनुषंगाने तुम्हाला ओनरशिपचे नवीन फ्लॅट मिळणार असतात, त्या हिशोबाने तुम्हाला करायचं असतं. आता आपण पाहतो की रेरा आलेला आहे. त्या रेराच्या अनुषंगाने तुम्हाला सर्व त्याच्यातले क्लॉजेस कव्हर करावे लागतात. आणि महत्वाचा एक विषय असतो की डेव्हलपमेंट अग्रीमेंट हे समजणं फार गरजेचं आहे की डेव्हलपमेंट अग्रीमेंट हा नुसता लिगल विषय नसून ह्याच्यामध्ये टेक्निकल ऍस्पेक्ट सुद्धा फार असतात. त्याच्यामुळे DCPR 2036 हे जे DCPR 2036चे जे नॉर्म्स आहेत हे सुद्धा आपल्याला बघणं महत्वाचं आहे. कारण का बऱ्याच वेळा अशा गोष्टी आम्ही पाहतो की जेव्हा आपण बघतो की टेक्निकली फक्त हा प्रोजेक्ट न बघता लिगली जर तुम्ही डेव्हलपमेंट अग्रीमेंट एक्झिक्यूट केलं असेल तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी राहतात की आता जर तुम्ही पाहाल तर 9.1 स्क्वेअर मीटर जर रोड असेल MCGMच्या नॉर्म्समध्ये तर त्याला TDR मिळत नाही. तर ह्याच्या पद्धतीने गोष्टी असतात. हाईटचं रेस्ट्रिक्शन असतं, बऱ्याच गोष्टी TDR युटिलायझेशनचे काही रेस्ट्रिक्शन्स असतात. कन्स्ट्रक्शनच्या मध्ये बऱ्या MOFचे काही इश्यूज असतात, कुठे फॉरेस्टचे कुठे इश्यूज असतात. तर ह्या सर्व गोष्टी बघून आपल्याला डेव्हलपमेंट अग्रीमेंट करायचं असतं किंवा ते कम्प्लायन्सेस करायच्या जबाबदाऱ्या तुम्हाला विकासकावरती द्यायचे असतात. कारण का आपण काय करतो की नुसतं मी तुला बिल्डिंग बांधायला दिली आणि तू ही बिल्डिंग बांधून देणार, पण त्याच्यासाठी लागणारी वेगवेगळी प्राधिकरणं, वेगवेगळे विभाग ह्याची सुद्धा माहिती घेणं गरजेचं असतं. कारण का आता सद्यस्थितीमध्ये जर दैसर बोर्ली जर विभागामध्ये एक सिव्हिल एव्हिएशनचा एक मोठा विषय आहे की त्यामुळे एका सर्टन हाईटच्या पुढे जाऊ शकत नाही बिल्डिंग, तर त्यामुळे सुद्धा
आपली कामं विकासाची अर्धवट अडकू शकतात. तर एक टेक्निकल रिव्ह्यू तो घेणे, किंवा आता MOF ज्याचं एक परमिशन लागते नॅशनल पार्कच्या 5 किलोमीटरच्या बाउंड्रीजमध्ये तुम्हाला जर डेव्हलपमेंट करायची असेल तर त्यांची एक NOCची आवश्यकता असते. ती NOC गेली 4 महिने 5 महिने ते डिपार्टमेंटमध्ये कुठलंही काम होत नाही आणि ते आता सुरू होण्याच्या मार्गावर आहे, पण ते अजून झालेलं नाही. तशा बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी सुद्धा आपल्याला डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये बघून समजून करायचे असतात. कारण त्या कसं असतं की डेव्हलपमेंट अग्रीमेंट हे डिपेंड्स ऑन दी अदर ऑथॉरिटीज, म्हणजे तुमचं MCGM असेल, तुमचं मिनिस्ट्री ऑफ फायनान्स असेल, तुमचं MMRDA, म्हाडा, या बऱ्याचशा गोष्टी त्याला इंटरनली आणि एक्सटर्नली एफेक्ट होत असतात. तर यामुळे ह्या सर्व प्राधिकरणाच्या गोष्टी, जसं आता मेट्रो इन बिटवीन आलं, तर मेट्रोच्या आता बफर झोनच्या रिमार्कशिवाय परत तुमच्या परमिशन मिळत नाहीये. तर बऱ्याच संस्था अंधेरी, गोरेगाव या ठिकाणी त्या बफर झोनच्या प्रतीक्षेत सुद्धा आहेत, की त्याचे काही डिमार्केशन आजही बाकी आहेत. तर त्यामुळे सुद्धा होते. तर हे सुद्धा गोष्टी तुम्हाला लक्षात घ्या, या आवश्यक असतात. आता कसं असतं की जेव्हा तुम्ही लिगल आणि टेक्निकल या दोन्ही गोष्टी पाहता, तेव्हा तुम्हाला ह्या प्रोजेक्टचा पूर्ण अंदाज येतो की ह्या गोष्टी ह्यामुळे अडकू शकतात, किंवा ह्यामुळे म्हणजे आपल्याला एवढा वेळ लागणार आहे, किंवा हा आपल्याला एक बफर झोन ठेवावा लागेल. की जिथे आपण म्हणतो की जर मी एक विशेषतः सांगेन की कुठल्या परमिशनला आज 1.5 ते 2 महिने लागतात, 3 महिने लागतात, तर आपल्याला माहिती आहे की आज मी डेव्हलपमेंट अग्रीमेंट केलं तर कमीत कमी 3च्या ऐवजी आपण 4 महिने पकडू, 4 महिने आपल्याला लागतील. तर ह्या पद्धतीने तुम्हाला त्या डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये सुद्धा फ्रॉम डे 1 तुम्हाला टाकायचं असतं की आज जर माझं डेव्हलपमेंट अग्रीमेंट रजिस्टर्ड झालं, तर तुम्हाला विदिन 4 मंथ, विदिन 5 मंथ, विदिन 6 मंथ, जे तुम्ही म्युच्युअली ठरवा, त्या पिरियड त्या वेळेमध्ये तुमच्या ही परमिशन येणं गरजेचं आहे किंवा हे येणं गरजेचं आहे, हे तुम्हाला टेक्निकली तुम्हाला व्यवस्थित इन्कॉर्पोरेट करता येईल. आता कसं असतं की सर्वप्रथम आपण काय करतो, पार्टीज टाकतो, रिसायटल्समध्ये ओनरशिप टाकतो, त्यानंतर डेव्हलपरची अपॉइंटमेंट कशी टाकतो ह्याचा एक प्रोसेस असतो, तो पूर्ण टाकायचा असतो तुम्हाला, की तुम्ही कसे टेंडर मागवले, त्याच्यामधून कसं सिलेक्ट केलं, टेंडर न मागवता ऑफर्स आल्यात तर त्याचं डिस्क्रिप्शन द्यायचं असतं, आणि ह्या विकासकाला आपण अपॉइंट केलेलं आहे, हे एक बेस होतो. आता ह्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा असतो की डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये मेंबर्सना किंवा सोसायटीला काय मिळणार आहे. तर सर्वात प्रथम आपला विषय असतो की कार्पेट एरिया किती मिळणार आहे, आम्हाला नवीन ऑफर्ड एरिया किती आहे. तर लक्षात घ्या, ऑफर्ड एरिया नवीन ह्याच्यासाठी समजणं गरजेचं असतं की आपण लिहिताना आपण बघतो की डेव्हलपर म्हणतो 30% वाढीव क्षेत्रफळ मिळेल किंवा 30% ऍडिशनल एरिया यू विल बी अवेलेबल. पण तो 30% मोफा आहे, रेरा आहे, की याचं क्लॅरिफिकेशन नसतं. तर ह्याच्यामुळे कसं असतं की जर तुम्हाला माहीतच नाहीये की 30% काय मिळणार, तर मोफा आणि रेरामध्ये एक साधारणतः 3 ते 4 टक्क्यांचा एक फरक असतो. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही म्हणाल, जर मला 500 फुटाचा फ्लॅट आहे आणि मला 25% मला वाढीव क्षेत्रफळ किंवा ऍडिशनल एरिया मिळणार आहे, तर तुम्हाला त्या 25% ऍडिशनल एरिया मिळून जर तुम्ही म्हणाल तर 6,600चा जो एरिया मिळणार त्याच्यामध्ये 3%चा मोठा डिफरन्स होतो. म्हणजे 20 ते 25 फूट तुमचे असेच मायनस होऊ शकतात. तर मोफा आहे किंवा रेरा आहे हे समजून घ्या. 400 फुटाचा फ्लॅट जर 25% वाढीव मिळते तर 500 फुटाचा फ्लॅट मिळणार आहे. पण हे जर 500 फूट तुम्हाला रेरा अंतर्गत होणार आहे, मोफा अंतर्गत होणार आहे, अदरवाईज तुम्हाला तिथे पण 20% फरक येणार. म्हणजे 500 फुटाचा फ्लॅट न मिळता तुम्हाला 480चाच मिळेल. तर हे तुम्हाला मोफा आणि रेराचं डेफिनेशन आणि मोफा आणि रेराची तिथे सर्व गोष्ट समजून इन्कॉर्पोरेट करणं महत्वाचं असतं. त्यानंतर तुम्हाला मिळणारा रेंट. आता आम्ही बऱ्याच वेळी बघतो की आज माझं फॉर एक्झाम्पल डेव्हलपमेंट अग्रीमेंट होतंय इन द मंथ ऑफ ऑगस्ट 2025, पण हे डेव्हलपमेंट आज एक्झिक्यूट होत असलं किंवा आज माझ्या टर्म्स फायनल होत असल्या तरी जे एक्झिक्युशन होणार आहे किंवा ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन चालू होणार आहे ह्याच्यासाठी 4 महिने, 6 महिने, 8 महिने किंवा 1 वर्ष सुद्धा लागू शकतं. अशा वेळी आपण काय करतो की आज आपण भांडत असतो डेव्हलपर बरोबर की मला रेंट एवढाच पाहिजे, मला रेंट असाच पाहिजे. पण ह्याच्यामध्ये एक रायडर ठेवणं गरजेचं असतं की बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला जेव्हा कन्स्ट्रक्शनच्या वेळी ज्या पॉलिसीज प्रमाणे रेंटचे इश्यूज असतील, तर तो पण एक रायडर ठेवा की आज जर 6 महिन्यात सुरू होतं तर हे रेंट, किंवा 8 महिन्यात सुरू होतं तर हा रेंट, अदरवाइज वी विल रिनिगोशिएट ऑन द रेंट, so that the members of the society will get some protection at the time of vacating of their respective flat. Because it is very difficult की तुम्हाला आज 2025ला अग्रीमेंट होतं आणि 2027ला वेकेट करताय, तर तो भाड्याचा जो फरक असतो तो मोठा येणार आहे आणि त्याच्यामुळे मेंबर्सना याचं नुकसान होऊ शकतं. त्याचबरोबर इतरही जे बेनिफिट्स किंवा तुम्हाला तुमचे हक्क असतात, जसं शिफ्टिंग चार्जेस आहे, इन्क्रीमेंट ऑफ रेंट असेल, त्याच्यानंतर कॉर्पस फंड असेल.
कॉर्पस फंडच्या नंतर तुमचे अजूनही काय जर देणी घेणी जी काही असतात मेंबर्सना मिळणारे असतात कम्पन्सेशन, हे सर्व प्रॉपरली इन्कॉर्पोरेट होणं पाहिजे विथ फिगर. आणि वी ऑलवेज ऍडवाइज की तुम्ही हा पूर्ण डेटा, जनरली कसं असतं की मेंबरच्या ऑफर एरियानुसार तो दिला जातो. तर याच्यामुळे हा जो वाद असतो ऍट द 11th आवर होतो, की एक्झिक्युशन झाल्यानंतर पण होतो, की माझा एरिया 400 नसून 300 होता, 330 होता, तुम्ही 350 लिहिलाय, 340 होता, तुम्ही 320 लिहिलाय. तर त्याच्यामुळे एकदा मेंबर्स कडून सर्व एरिया सुद्धा, कारण का अप्रूव्ड प्लॅनवरती जो एरिया असतो तो तुमच्याकडे एक प्रॉपर आणि ऑथेंटिकेट एरिया असतो. जरी त्याच्यामध्ये काही तफावत असेल काय, तर एरिया सर्टिफिकेट घेऊन तो तिथल्या तिथे मिटवावा. कारण का नंतर त्याचा वाद पण परत पुढे जाऊन सर्वांना तो त्रासदायक होतो. कारण का फ्लॅट हे आयडेंटिकल असतात. फॉर एक्झाम्पल सेकंड फ्लोअरवाल्याचा इश्यू आला, सेकंड फ्लोअरवाल्याला जर त्याच्यामध्ये काय बेनिफिट मिळाला किंवा इश्यू, तर त्या लाईन मधले त्या आयडेंटिकल फ्लॅट मधले पूर्ण फ्लॅट मेंबर्स तिथे अगेन्स्ट मध्ये जातील आणि तो विषय वाढत जातो. त्यामुळे ह्या गोष्टी वेळेमध्ये तुम्ही ऍट द प्रिलिमिनरी स्टेजमध्ये समजून थांबून आणि व्हेरीफाय करून त्याचं कन्क्लुजन घ्या. तो पेंडिंग कधीही ठेवू नका. दुसरी गोष्ट, तुम्हाला आयोडी कधी येणार आहे आणि त्याची एक्झिक्युशन कसं होणार आहे, हे एक तुम्हाला महत्वाचा टप्पा असतो. की आपण काय बघितलं आता, की डेव्हलपर अपॉइंट कसा झाला, डेव्हलपरने ऑफर दिलेली कशी होती. आता आयोडी, ही आयोडी किती दिवसांमध्ये आणणार आहे हे तुम्हाला एक समजून घ्यायचं असतं. आयोडीच्या कंडिशन्स काय असतात हे तुम्हाला टेक्निकली ऍस्पेक्टमध्ये कळेल, की 2 महिन्यात, 3 महिन्यात, यू कॅन टेक कन्सिडर 1 or 2 months. हा मोस्ट म्हणजे जास्त मोर मंथ्स फॉर दी कन्सिडरेशन ऑफ दी एनी डिले. बट तुम्ही त्या एक टाइम स्टिप्युलेशन ठेवावंच लागतं. त्यानंतर या गोष्टी, त्यानंतर तुम्हाला आयोडी आल्यानंतर वेकेट करायच्या ज्या कंडिशन्स असतात त्या तुम्हाला बघायच्या असतात. परत एकदा मी महत्वाचा एक मुद्दा सांगेन, की जनरली आपण ब्लाइंडली लिहितो किंवा अग्रीमेंटला असतं की आयोडी आली की आपल्याला 20 दिवसात, 30 दिवसात, 40 दिवसात, 50 दिवसात वेकेट करायचं असतं. पण एक लक्षात घ्या, आयोडी आली म्हणजे सर्व गोष्ट नसते किंवा सर्व गोष्ट आपल्याला परमिशन मिळालेल्या असतात. आयोडी किंवा आयोए याचा फुलफॉर्म, आयोडीचा फुलफॉर्म आहे इंटिमेशन ऑफ डिसअप्रुव्हल. त्याच्यामध्ये बऱ्याचशा कंडिशन असतात, 10, 20, 25, 30 बऱ्याचशा कंडिशन असतात. त्या कंडिशन्स पैकी पण काही एक अशी कंडिशन असू शकते की तुम्हाला एनओसी काही प्राधिकरणाच्या लागतात, की जसं जर एअरपोर्टची असेल किंवा जर रेल्वेची असेल किंवा अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या असू शकतात. त्या सुद्धा ऑब्झर्व करणं, ऍडमायर करणं फार गरजेचं असतं. की आयोडी आलं म्हणजे उद्या तुम्ही वेकेट करून देता आणि त्या कंडिशनला जर वेळ लागत असेल तर त्यामध्ये पण तुम्हाला रिस्क फॅक्टर असतो. त्यामुळे आयोडी आल्यावरती त्याच्या कंडिशन व्हेरीफाय करणे फार गरजेचं असतं आणि त्या कंडिशन सॅटिस्फाईड असतील. कारण का महत्वाची कंडिशन असते फर्दर सीसीला ही बिल्डिंग पुल डाऊन करून वेकेट करून पूर्ण ग्राउंड लेवल करायची असते. पण हे कधी करू शकतो, जेव्हा माझ्याकडे सर्व नेसेसरी परमिशन आल्या त्यानंतर मग मी तुम्हाला वेकेट करायचे अधिकार देऊ शकतो, वेकेट करून हँडओव्हर करायच्या डेव्हलपरला अधिकार देऊ शकतो. जिथपर्यंत या आयोडीतल्या काही क्रुशियल परमिशन्स असतील तर आय विल ऑलवेज ऍडवाइज टू द सोसायटी की तुम्ही त्या कंडिशन एकदा ऑब्झर्व करवा. ऑब्झर्व करून जर तुम्हाला सॅटिस्फॅक्टरी टाईप स्टिप्युलेशन कन्फर्मेशन मिळते, देन ओनली आय विल ऍडवाइज टू गो अँड फॉर दिस थिंग. दुसरा नंतर एक महत्वाचा मुद्दा आहे की आपण बँक गॅरंटी घेतो. तर बँक गॅरंटी घेत असताना एक सर्वांनी एक लक्षात ठेवायचं की बँक गॅरंटी हा एक जनरल मुद्दा आहे, पण ह्याची समज काय, की बँक गॅरंटी आपल्याला मे बी आपल्या जी आर मध्ये लिहिलेलं आहे 79 की बँक गॅरंटी घेतलीच पाहिजे. पण आम्ही निश्चितच सर्व सभासदांना किंवा बँक गॅरंटी घ्यायची ना तुम्ही रेंटची घ्या. रेंटची म्हणजे कुठली, कधीही बँक गॅरंटी एवढी आपल्याला भेटत नाही की ती बँक गॅरंटी आपण कॉश करून तुम्हाला तिथे बिल्डिंग बांधू शकतो. तर बँक गॅरंटी यू कॅन टेक फॉर द पिरियड ऑफ रेंट, असं माझं पर्सनल ऍडवाइस आहे. की रेंटमध्ये तुम्ही बँक गॅरंटी घ्या, 3 वर्षाचा रेंट, 2 वर्षाचा, तसं घ्या, सिक्युर्ड राहा. म्हणजे ऍटलीस्ट जर कन्स्ट्रक्शन इन बिटवीन थांबलं तरी ते बँक गॅरंटी रिलीज करून तुम्ही रेंट कम्प्लायन्स करू शकता आणि लिगल रेमेडी अडॉप्ट करू शकता. पण वी ऑलवेज ऍडवाइज टू द सोसायटी, टीडीआर असेल किंवा भाडामध्ये प्रीमियम भरायचे असते तर ऑलवेज आयोडीच्या स्टेजला तुम्ही एक टाइम स्टिप्युलेशन घ्या की जेणेकरून तुमचा 100% प्रीमियम, 100% टीडीआर, 100% फंजिबल सर्व जर तुम्ही इनिशियल स्टेजला घेता तर असे प्रोजेक्ट विदिन अ टाइम लिमिट कम्प्लीट होतात. विदिन अ टाइम लिमिट तुमच्या कम्प्लायन्सेस पूर्ण होऊन तुम्हाला हातामध्ये नवीन पोझिशन मिळू शकतं. कारण का एक लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा आपण ह्या गोष्टी विदिन अ टाइम लिमिट जर सर्व होत असतील तर तुम्हाला जर टीडीआर वगैरे सर्व भरलेल्या असतील तर तुम्हाला कन्स्ट्रक्शनसाठी मोठा इश्यू येत नाही. यू कॅन इवन दो इफ यू कॅन टर्मिनेट, इफ यू हॅव टू टर्मिनेट द डेव्हलपर, तरी तुम्ही कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करून ते पूर्ण प्रोसेस कम्प्लीट करता. दुसरी गोष्ट काय असतं की बऱ्याच वेळा
तुम्हाला वेळ असा लागतो की तुम्ही पूर्ण पार्ट परमिशन घेतली. फॉर एक्झाम्पल माझी 18 माळ्याची बिल्डिंग आहे, मी 8 माळ्याची घेतली, 9 माळ्याची घेतली. कारण का हा विषय दहिसर बोर्ली विभागामध्ये झालाय की पार्ट कन्स्ट्रक्शनची परमिशन घेतली आणि नंतर फर्दर सीसीला गेले, तेव्हा मध्येच कुठल्या तरी सिव्हिल एव्हिएशनचा इश्यू आला, फॉरेस्टचा इश्यू आला आणि नंतर पुढच्या परमिशन मिळाल्या नाहीत. तर मी ऑलवेज ऍडवाइज की तुम्ही जर पहिल्याच इनिशियल स्टेजला फुल सीसी विथ ऑल प्रीमियम जर घेतली, तर तुम्हाला इन बिटवीन तो जो पिरियड असतो रिस्क फॅक्टर ती फार कमी होते. मे बी त्याच्यामध्ये कॉस्ट इम्प्लिमेंटेशन हे फार मोठं असतं. कारण का जेव्हा जेव्हा तुम्ही अशा गोष्टी प्रीमियम इन्सिस्ट करता, तेव्हा तो फिजिबिलिटीला पण इम्पॅक्ट होतो. कारण बऱ्याच डेव्हलपरचं असं म्हणणं असतं की जर मी इनिशियली 8, 10, 15 करोड जर लावले, तिथे इन्व्हेस्ट केले, तर मला कन्स्ट्रक्शन मध्ये थोडासा शॉर्टेज होईल किंवा काय. तर हा कॉल सोसायटी आणि डेव्हलपरने एक मिळून घ्यायचा असतो. त्यानंतर तुम्हाला एक व्हेरिएशनचा एक विषय असतो की जेव्हा डेव्हलपर ऑफर देतो, तर त्याच्यामध्ये 2 to 3% एक व्हेरिएशन. तर रेरा म्हणतं 3% आणि आम्ही जनरली 2% असं डेव्हलपमेंट अग्रीमेंटला लिहितो. पण तो एक क्लॉज असतो प्लॅनिंग कन्सेंटमध्ये 1-2% तो डिफरन्स येतो. तर त्याच्यासाठी तुम्ही एक रिझोल्युशन करू शकता. तसा एक क्लॉज इम्प्लिमेंट झाला पाहिजे. त्यानंतर एक सर्वात महत्वाचा जो क्लॉज आहे तो जीएसटी आजच्या तारखेला असं म्हणणं आहे किंवा गैरसमज आहेत, जीएसटी रिहॅबला लागत नाही किंवा आम्ही जो परचेस केलेला एरिया आहे त्यालाच लागणार किंवा माझा पार्ट एरियात लागेल, जुन्या फ्लॅटला नाही लागत. तर असं नाहीये. जीएसटी हा पूर्ण फ्लॅटला लागला जातो, पूर्ण फ्लॅटच्या पूर्ण एरियाला पकडला जातो. तिथे कुठलंही बायफर्केशन दिलं जात नाही. तर जर आपण म्हणत असाल की डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये जीएसटी डेव्हलपर बघणार आहे, तर जीएसटीच्या प्रोव्हिजन ह्या अग्रीमेंटमध्ये घालून घेतल्याच पाहिजे की जीएसटी ही कोणाची जबाबदारी आहे, कशी जबाबदारी आहे, काय प्रोव्हिजन आहे, पार्शल आहे, फुल आहे, हे स्पेसिफाय करा. कारण का जीएसटी हल्ली नोटिसेस याबाबत बऱ्याचशा येतात आणि ही मोठी लायबिलिटी असते. कारण का जनरली जीएसटी हा तुमच्या पूर्ण फ्लॅटच्या व्हॅल्यूच्या 5% हा घेतला जातो आणि कमर्शियल प्रिमायसेसमध्ये अग्रीमेंट तुमच्या प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूच्या 12% घेतला जातो. तर त्यामुळे हा फार महत्वाचा विषय आणि हा डायरेक्टली इम्पॅक्टिंग टू दी मेंबर्स पॉकेट. त्याच्यामुळे हे एक महत्वाची एक गोष्ट घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, ऑब्जेक्टिव्ह मेंबरचा किंवा डिसेंडिंग मेंबरचा हा फार मोठा एक उपद्रव हल्ली आपण बघायला मिळतो. कारण का जो तो मेंबर उठतो तो पहिला जातो रजिस्ट्रार ऑफिसला जातो आणि रजिस्टर ऑफिसमध्ये पण रिडेव्हलपमेंट ह्या कंप्लेंट ऐकल्या किंवा बघितल्या तर त्याच्यामध्ये लगेच कारवाई केली. आता का केली जाते, कशी केली जाते, आपल्याला सर्वांना माहितच आहे. पण याच्यामध्ये आपण एक महत्वाची गोष्ट घ्यायची, समजायची की जेव्हा पण आपण डेव्हलपमेंट अग्रीमेंट करतो तेव्हा त्या कमिटीची ऑथेंटिसिटी असली पाहिजे, ती प्रॉपरली इलेक्टेड असली पाहिजे. जी इलेक्शन जे प्रोसिजर आहे रजिस्टरचं त्या अनुषंगाने आलेली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपले बुक्स ऑफ अकाउंट हे अप टू डेट असलेच पाहिजे. त्याला कुठलाही ऑप्शन नाहीये की मी मागच्या वर्षीचं एकदम घेईन, 2 वर्षाचं एकदम घेईन, तर असं नाहीये. इज अ स्टॅच्युटरी प्रोव्हिजन, यू हॅव टू कम्प्लीट युअर अकाउंट अप टू जून जुलै जे आहे त्या पद्धतीने करायचं आहे. आणि तुम्हाला प्रायर टू सप्टेंबर ऑफ एव्हरी इयर यू हॅव टू प्रेझेंट बिफोर द मेंबर्स ऑफ द सोसायटी अँड यू हॅव टू कन्क्लूड द जनरल बॉडी मीटिंग विथ द स्टॅच्युटरी नोटीस ऑफ 14 days. हे कम्प्लायन्सेस करणं हे मॅन्डेटरी आहे. हे कोणीही नंतर बोललं आम्ही नंतर करू, आधी करू, बघू, आता होत नाहीये, जमत नाहीये, ह्याला कुठलाही कायद्यामध्ये तुम्हाला ऑप्शन मिळणार नाहीये. याला कुठलाही कायद्यामध्ये तुम्हाला एक्झेम्पशन सुद्धा मिळणार नाही. याच्यामध्ये डिरेक्टली डिस्क्वालिफिकेशन ऑफ दी कमिटी होते. त्यामुळे एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा, या सगळ्या कंप्लायन्सेस केल्यानंतर डेव्हलपमेंट अग्रीमेंट सही करायचे किंवा त्याच्या अशा डेव्हलपमेंट प्रोसेस करायचे. कारण का इन बिटवीन काय होतं, डेव्हलपमेंट अग्रीमेंट होतं, प्रशासक बसायची वेळ येते, आपले ऑफिस बेरर बिचारे अडकून जातात, मेंबरला उत्तर देऊ शकत नाहीत, नॉन कम्प्लायन्स ऑफ स्टॅच्युटरी ऑब्लिगेशन असल्यामुळे मग त्यांना जबाबदार धरलं जातं, प्रोजेक्ट लेट होतं. हे कॉम्प्लिकेशन बऱ्याचशा गोष्टी आता आम्ही सद्यस्थितीत पाहत आहोत. तर माझं एवढंच म्हणणं आहे की ह्या गोष्टी पहिलाच बघा, त्याच्यानंतर सगळं डेव्हलपमेंटचं प्रोसेस. कारण का डेव्हलपमेंट प्रोसेस असतो हा साधारणतः 2, 2.5, 3, 4 वर्षात असतो. तर तुमची कमिटी प्रॉपरली जर इलेक्ट होऊन आलेली असेल तर नक्कीच तुम्ही विदिन 5 years तुमच्या मध्ये हा प्रोजेक्ट सक्सेसफुली स्टार्ट करून कम्प्लीट करू शकता. दुसरी गोष्ट आहे की आपण बऱ्याच वेळा पाहतो की एफएसआय जो असतो किंवा प्लॉटचा एरिया असतो हा कधी कधी व्हेरिएशन येतो. एफएसआय कधी वाढू शकतो, कधी कमी होऊ शकतो, डिपेंड टेक्निकल ओपिनियन घ्या. आणि प्लॉटचा एरिया पण आता आम्ही बघतो की प्लॉटचा एरिया डिमार्केशन मध्ये कधी कमी येतो, कधी जास्त असतो.
तर ही गोष्टीची पण एक तरतूद टाकणं डेव्हलपमेंट अग्रीमेंटला महत्वाचं आहे, की जेणेकरून तुमची ही ऑफर कुठेही व्हेरी होणार नाही. की आज काय असतं की मी प्लॉट बघितला 300 मीटरचा होता, त्या हिशोबाने ऑफर दिली, आता 260 झाला, तर माझी ऑफर चेंज होणार. तर हे जे काय करायचे असतील ड्यू डिलिजन्स हे डेव्हलपरला सांगून आजच करायचे बिफोर एक्झिक्युशन ऑफ डेव्हलपमेंट अग्रीमेंट. कारण का डेव्हलपमेंट अग्रीमेंट झाल्यानंतर नंतर मध्ये टर्मिनेशनला जा किंवा नंतर त्याचे कंप्लायन्स डेफिशियन्सी प्रूव्ह करा, ह्याच्यासाठी त्रास होतो. कारण का लक्षात घ्यायचं एमसीजीएमचे जे अप्रुव्हलचे नॉर्म्स आहेत हे जरा वेगळ्या पद्धतीचे. नेट प्लॉट एरिया किती आहे तुमच्या कन्व्हेन्समध्ये बोले 10,000 मीटर आहे, पण जर जागेवरती तेवढा एरिया नसेल तर तुम्हाला अप्रुव्हल तेवढ्या एरियाचं मिळत नाही. मग तो अल्टिमेटली त्याचं प्लॉट पोटेन्शियल कमी होतं, त्याचा वापरण्यात येणारा FSI कमी होतो आणि हे बर्डन मग सोसायटीवरती डेव्हलपर टाकतो. मग त्यामुळे पहिलाच ज्या गोष्टी आहेत ह्या व्यवस्थित बघून आपण पुढे गेलं पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्वाचा जो क्लॉज आहे, हा सर्वात महत्वाचा क्लॉज आहे, हा नेहमी लक्षात ठेवायचा की जेव्हा आपण कुठलंही डेव्हलपमेंट अग्रीमेंट सुरू करतो किंवा कुठलंही अग्रीमेंट करतो त्याला नेहमी एंड असला पाहिजे. एंड असला म्हणजे काय? एंड कधी होतो तर टर्मिनेशन झाल्यानंतर. आता टर्मिनेशन कधी होतं तर त्याबाबत फार महत्वाचा पॉइंट आहे की टर्मिनेशन क्लॉज हा सर्व डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये असलाच पाहिजे. त्याच्यामध्ये त्या पॉइंटवरती इन्सिस्ट केलंच पाहिजे, त्याच्यामध्ये स्पेसिफाय केलंच पाहिजे. त्याच्यामध्ये टाइम स्टिप्युलेशन, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट, ब्रीच ऑफ एनी कंडिशन, ह्या सर्व गोष्टी असल्या पाहिजे की जेणेकरून जर कुठे डेव्हलपरकडून ब्रीच झालं तर आपल्याला त्याला टर्मिनेट करायचे पूर्ण अधिकार संस्थेकडे राखीव ठेवले पाहिजे. कुठल्याही अग्रीमेंट तुम्ही परफेक्च्युअल किंवा असं तुम्ही केलं त्याचा एंड नाही आहे असं अग्रीमेंट करू नका. तो तुमच्या संस्थेसाठी बराच मोठा नुकसानदायक काम असेल किंवा ह्या गोष्टीचे रिस्क फॅक्टर मोठं असेल. तर तुम्ही एक बघून घ्या की टर्मिनेशन क्लॉज हा जनरली आम्ही असं सांगतो की डेव्हलपरला 24 महिन्यामध्ये पूर्ण करायचं असेल. आय एम जस्ट गिव्हिंग अन एक्झाम्पल की 24 महिन्यामध्ये पूर्ण करायचं आहे. 24 महिन्यात नाही झालं तर 6 महिने आम्ही त्याला ग्रेस देऊ. त्याच्यात पण नाही झालं तर पुढचे 6 महिने आम्ही त्याला ग्रेस पिरियड देऊ, पण त्याच्यात त्याला पेनल्टी लावू फॉर दी डिले इन कन्स्ट्रक्शन. आणि त्याच्यातही नाही झालं तर वी विल टर्मिनेट इज अग्रीमेंट अँड वी कॅन अपॉइंट दी न्यू डेव्हलपर विदाउट कन्सेंट ऑफ दी एक्झिस्टिंग डेव्हलपर. हे क्लॅरिफाय झालेले क्लॉज पाहिजे. आणि त्या अनुषंगाने तुम्ही जर असं म्हणत म्हणजे जर हे जर टाकलं, तुम्ही जर अशा पद्धतीने जर हा क्लॉज टाकला असेल तर एक डेव्हलपरवरती सुद्धा बॉदरेशन असतं. त्याला टर्मिनेशन क्लॉजमुळे पूर्ण प्रोजेक्ट एका टाइम लिमिटमध्ये कम्प्लीट करणं गरजेचं असतं. आणि एक आपण लक्षात घ्यायचं की हल्ली तुम्ही बघत असाल की बऱ्याच प्रोजेक्टमध्ये डिसेंडिंग मेंबर असतात. डिसेंडिंग मेंबर कुठेही ऑब्जेक्शन घेऊन कुठल्याही गोष्टी त्रास देऊन त्या वेकेट न करण्यापर्यंत त्यांची धाडस होतं आणि सोसायटीला त्याचा भुर्दंड पडतो. कारण का बिल्डिंग खाली झालेली असते, विकासक कधी भाडं बंद सुरू नाही करत किंवा केलेलं बंद करतो. तर अशा वेळी आपल्याकडे एक चांगली रेमेडी आहे की सेक्शन 9 मध्ये आपण आर्बिट्रेशन अँड कन्सिलेशन ऍक्ट मध्ये यू कॅन अप्रोच दी हायकोर्ट. आणि तिथे एवढा चांगला रिझल्ट आहे की 1.5-2 महिन्यामध्ये मी तरी आजपर्यंत अशा ऑर्डर्स घेतल्यात वेकेटिंगच्या की जेणेकरून आपली बिल्डिंग वेळेमध्ये पूर्ण होईल. आणि ह्या सर्व गोष्टी आपण जेव्हा अग्रीमेंटमध्ये इन्कॉर्पोरेट करतो तर आपला प्रोजेक्ट निश्चितच योग्य पद्धतीने योग्य वेळेमध्ये आणि व्यवस्थित सर्व डॉक्युमेंटेशन होऊन तुमच्या हातामध्ये येतो. आता कन्क्लुजन पार्टमध्ये एक असतं टर्मिनेशन. तुमचे टॅक्सेशनचे इश्यूज असतात ते तुम्हाला टाकावे लागतात त्याच्यामध्ये. त्यानंतर तुम्हाला अजून एक महत्वाचं असतं की ऑक्युपेशन सर्टिफिकेटच्या कंडिशन, की ऑक्युपेशन आल्याशिवाय आपण पोझिशन घेणं हे सुद्धा चुकीचं असतं. आणि हे सुद्धा लिहिणं गरजेचं असतं की ओनली आफ्टर ऑप्टेनिंग ऑक्युपेशन मी आमचं पोझिशन घेणार ऍज अ मेंबर किंवा ऍज अ सोसायटी म्हणून. कारण का सोसायटी बऱ्याचशा वेळी काय करतं की अंडरस्टँडिंग म्हणून पोझिशन घेतं, रेंट बंद करून टाकतं. आणि ज्यावेळी आपण बघतो की ऑक्युपेशन सर्टिफिकेट नसल्यामुळे जेव्हा आपण आत जातो तेव्हा आपण पाहतो की तिकडे काही ना काही डेफिशियन्सीज असतात. CFO फॉर एक्झाम्पल चीफ फायर फायटिंग ऑफिसर ची NOC बाकी असते. जेव्हा आपण संस्था तिथे बघायला जाते तेव्हा त्याचा काही प्रीमियम भरले असतात, काही पेमेंट बाकी असतात, काही फुल सीसी घेतलेली नसते, तर एका फ्लोअरची काही सीसी बाकी असते, लिफ्टच्या काही परमिशन बाकी असतात. ह्या जनरली आपल्याला दिसून येत म्हणजे ओपनली दिसत नाही, पण ह्या टेक्निकल गोष्टी सुद्धा तुम्हाला समजून हातामध्ये घेणं गरजेचं असतं. त्यामुळे OC जर आलेले असेल तर तुमचा प्रोजेक्ट 90% सिक्युअर्ड असतो की तुम्ही पोझिशन घेऊ शकता. त्यानंतर एक अमेनिटीज हा एक महत्वाचा मुद्दा आपण बघतो. अमेनिटीज मध्ये जनरली लिहिलं जातं की आम्ही तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या लिफ्ट प्लंबिंग देऊ, एक चांगल्या क्वालिटीची तुम्हाला लिफ्ट प्रोव्हाइड करू. पण आम्ही ऑलवेज ऍडवाइज की तुम्ही लिफ्टचे काही असतील ब्रँड तर यू कॅन ऑलवेज इन्कॉर्पोरेट द 2-3 ऑप्शन्स फॉर द डेव्हलपर
की एक नका टाकू की जेणेकरून त्याला पण तिथे मोनोपॉलीमुळे फिनान्शियली थोडासा इश्यू होईल. पण तुम्ही ऑलवेज यू कॅन इन्कॉर्पोरेट द 3-4 ब्रँड्स ऑफ द लिफ्ट. प्लंबिंगमध्ये तुम्ही टाकू शकता, व्हिडिओ फोनसाठी टाकू शकता, त्यानंतर तुमच्या टायलिंगसाठी टाकू शकता, त्यानंतर तुमचे जर काही फिक्चर्स फिटिंग याच्यासाठी टाकू शकता, मॉड्युलर किचनसाठी टाकू शकता, एसी साठी टाकू शकता. कारण का बऱ्याचशा गोष्टी कशा असतात, फक्त देण्यासाठी डेव्हलपरकडून घेऊन अर्थ नसतो, त्याची जर क्वालिटी जर मेंटेन झालेली नसेल तर ही गोष्ट तुम्हाला तेवढी कॉम्पिटंट होत नाही, त्याचा व्हॅल्यू होत नाहीये. त्यानंतर त्याच्यानंतर एक महत्वाचं एक आपल्याला एक बघावं लागणार आहे की बऱ्याच वेळेस काय होतं की प्रोजेक्ट आपण सुरू करतो आणि त्याच्यानंतर वाद जो असा असतो की मी पजेशन कधी दिलं आणि इन बिटवीन तो मेंटेनन्सचा जो पिरियड असतो. फॉर एक्झाम्पल आज जर मी 1 ऑगस्टला आज आपण बसलो तर आज मी पजेशन दिलं तर 1 ऑगस्ट पासून ओसी येईपर्यंत ही विकासकाची डेव्हलपरची जबाबदारी असते की त्याचं पूर्ण देखभाल करणं, त्याचं मेंटेनन्स करणं, त्याचे आउटगोईंग भरणं. पण जनरली होतं असं की ही डेट आपल्याकडे सोसायटीकडे आम्ही बघतो बऱ्याच वेळी पजेशन असं म्युच्युअल कन्सेंटमध्ये दिलं जातं, चाव्या पाठवून दिल्या जातात, रात्री दिल्या जातात, सकाळी दिल्या जातात, कुठलं लेटर नसतं. तर आय ऑलवेज इन्फॉर्म ऑल ऑफिस बेअरर टू कीप प्रॉपर रेकॉर्ड्स ऑफ द रिडेव्हलपमेंट करस्पॉन्डन्स. प्रॉपरली त्याच्या एक्नॉलेजमेंट घ्या. कारण का ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला डेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये पण कधी कधी लिहावं लागतात की मी पजेशन ह्या दिवशी दिलेलं आहे आणि ह्या दिवशी रेंट सुरू झालं. कारण का बऱ्याच वेळा हा क्वेश्चन नंतर येतो की ओसी आल्यानंतर आपण पजेशन घेतलं नसतं, त्या दिवसापासून आपलं आउटगोईंग सुरू होतं ऍज अ सोसायटी म्हणून. मग ह्या वादामध्ये सोसायटीवरती हा भुर्दंड येतो आणि जर आपल्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट असतील आणि एक्नॉलेजमेंट असतील तर आपण निश्चितच त्याबद्दल फाईट करून ती जबाबदारी विकासकावर देऊ शकतो आणि मेंबर्सवरचं बर्डन कमी होऊ शकतं. आपल्याकडे आता आय थिंक 20 मिनिटं उरलेली आहेत. तर आय थिंक कोरेसाहेब वी विल स्टार्ट विथ द क्वेश्चन, कारण का हा विषय फार मोठा आहे. तर आपण जे बेसिक क्वेश्चन असतील तर हे आपण घेऊया आपण. चालेल साहेब, धन्यवाद. थँक्यू. तुमचे आभार. चांगल्याने आपण एक्सप्लेन केलंय. आता कोणाचे काय प्रश्न असतील तर त्यांनी सांगा. मांजरेकर साहेब, तोपर्यंत हा. तुम्ही तुमचा नंबर चॅटबॉक्स मध्ये घाला ना जरा हो. आणि लिहा एक्सपर्ट डायरेक्टर. ऑडियन्स आपल्या पार्टिसिपंटचे कोणाचे प्रश्न असतील तर बोला. 1 to 1 पण बोलू शकतात अनम्यूट करून. हॅलो. हा. हा, पहिला नाव सांगायचं. नाव सांगा पहिला आपलं. माझं नाव समीक्षा देसाई आहे. मी पण एक ॲडव्होकेट आहे. आम्हाला रिअल इस्टेटमध्ये आम्ही प्रॅक्टिस करतो. माझं एक क्वेश्चन होतं. जर जे तुम्ही बोललेलात पिरियडचं, तर आम्ही असं स्लॅब बाय स्लॅब करू शकतो का, की ते पूर्ण प्रोजेक्टसाठीच हवं असतं ग्रेस पिरियड? नाही नाही, जो पिरियड तुम्ही मी सांगतो आहे हां कम्प्लिशन पिरियड, हां लक्षात घ्यायचं. कम्प्लिशन पिरियड कसा असतो की हां. प्रत्येक प्रोजेक्टचा वेगवेगळा असतो. हं. प्रत्येक प्रोजेक्टची प्लॉट ऑफ साईज वेगळी असते, त्याची बिल्डिंग हं. बांधण्यात येण्याची जी एक स्ट्रॅटेजी असते ती वेगवेगळी असते. कसं आहे की जनरली 7-8-9 माळ्यापर्यंतची बिल्डिंग एक 18 महिन्यामध्ये पूर्ण होते. हं. तर तुम्हाला तशा पद्धतीने 18 महिने प्लस 6 महिने ग्रेस देऊ शकता. तो एक म्युच्युअल, आणि ह्याच्यामध्ये टेक्निकल रिव्ह्यू घेणं फार महत्वाचं असतं. कारण का जर मी म्हटलं 40 माळ्याची बिल्डिंग बनणार आहे आणि 18 महिन्यात मी देणार आहे तर ते प्रॅक्टिकली पॉसिबलच नाहीये की 40 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये आपण 18 महिन्यामध्ये पूर्ण व्हायची अपेक्षा करायची आणि नंतर भांडत राहायचं, तर त्या गोष्टीमध्ये चुकीचं होईल. तर आपल्याला पहिल्यापासूनच सुरुवात करणं समजून घेणं गरजेचं आहे की ह्या बिल्डिंगचा एक कम्प्लिशन पिरियड किती असला पाहिजे. त्यानंतर त्या अनुषंगाने तुम्ही यू कॅन टेक अ कॉल ऑफ दॅट. ओके. हॅलो, दुसरा हा. कोणाचा प्रश्न? बोला. मिस्टर दिलीप मेघजी बोला. हॅलो. हा. हॅलो. प्लीज बोलिए ना. हाँ बोलिए. हॅलो सर, मी ॲडव्होकेट दीपक पगारे बोलतोय. हा बोला. अतिशय छानपणे तुम्ही सर माहिती दिली हम्म. म्हणजे क्लॉज बद्दल, डीए बद्दल. सर एक थोडी क्वेरी होती की डीए आपण म्हणजे आपण आता फॉर एक्झाम्पल मेंबर आहेत, मेंबर मध्ये प्रोव्हिजनल मेंबर ही कॅन साइन द डेव्हलपमेंट अग्रीमेंट सर? 100% नो. नो. ओके. या सर.
सर लक्षात घ्या, चल चांगला विषय तुम्ही काढला. कारण का आता आम्ही पाहत आहोत की काय होतं की डेव्हलपमेंट अग्रीमेंट ओनली मेंबर कॅन साईन. कारण का ह्या मेंबरचंच अग्रीमेंट नंतर तुम्हाला अल्टरनेट अकोमोडेशन अग्रीमेंट मध्ये येस रूपांतर. सर, येस सर. कारण का कसं होतं की फॉर एक्झाम्पल माझ्या आईचा फ्लॅट होता, आमच्यामध्ये डिस्प्यूट आहे, मी प्रोव्हिजनल मेंबर म्हणून राहिलोय. उद्या काय होणार, मी डेव्हलपमेंट अग्रीमेंट सही करतो, मग मी तुम्हाला अग्रीमेंट करतो. आता माझी आई नसेल तर काय होणार, माझ्या भावांचा तो वाद येणार, मग ते सोसायटीवर येणार, मग तुम्ही एकट्यालाच काय अग्रीमेंट दिलं, मग आम्हाला काय नाही दिलं. प्रोव्हिजनल मेंबर इज नॉट ऑथोराइज, इव्हन नॉमिनी इज नॉट ऑथोराइज. ओनली मेंबर, इव्हन असोसिएट मेंबर कॅनॉट साईन. मेंबर और जॉईंट मेंबर ज्यांचं अग्रीमेंटला नाव आहे ते, ओनली दॅट मेंबर इज एंटायटल्ड टू साइन द डीए अँड पी ट्रिपल ए. कारण का अल्टिमेटली यू आर रिप्रेझेंटिंग युअर फ्लॅट मेंबरशिप अँड ओनरशिप बिफोर दी डेव्हलपर अँड द सोसायटी. थर्ड पार्टी कोणीही करू शकणार नाही. इट इज अ व्हेरी क्लिअर. थँक्यू सर. सर एक थोडं विचारतं, कारण की कसं आहे, कारण की ट्रान्समिशन सोसायटीमध्ये झालं असेल, म्हणजे ओरिजिनल ओनर असेल, त्याच्यानंतर ट्रान्सफर फ्लॅट त्यांच्या नॉमिनी असेल, त्याच्या केलं असेल, बाकीचे एनओसी दिली असेल, तर तरी तो नाही करू शकत ना सर? 100% नाही. काय असतं की बऱ्याचशा ट्रान्सफर प्रोसिजरमध्ये पण एवढे आता नवीन नवीन गोष्टी येतात आणि इश्यूज वाढत आहेत की नुसतं नॉमिनेशन आहे, मी दोघांचं ऍफिडेव्हिट दिलं किंवा मी 2 लिगल आहे, आम्ही ऍफिडेव्हिट दिलं, इंडेमनिटी बॉन्ड दिलं, ट्रान्सफर करा, असं होत नाही. देर इज अ प्रॉपर ड्यू डिलिजन्स हॅज टू बी डन फ्रॉम ऑन बिहाफ ऑफ द सोसायटी ॲज वेल एज ऑन बिहाफ ऑफ द मेंबर, की तुम्हाला मेंबरशिप आणि ओनरशिप या तुम्ही दोन्ही घेतल्या पाहिजे. कारण का कसं होतंय ओके. की एक ऍफिडेव्हिट देतो, डेथ सर्टिफिकेट देतो, चला मी मेंबर झालो, तर तशी मेंबरशिप मिळत नाही आणि ती चुकीची प्रक्रिया जर करत असेल तर सोसायटी राबवते. त्याचं प्रॉपरली ड्यू डिलिजन्स झालं पाहिजे. कारण का हा वाद नंतर नवीन संस्थेमध्ये जाऊन करू नका, ऑफिस येस सर, बेअरर येस त्रास सर. घेऊ नका. आता जे काय आहे प्रोव्हिजनल आहे, नॉमिनी इज नॉट ऑथोराइज टू साईन, दॅट्स ऑल. ओके, म्हणजे थ्रू द रिलीज डीड थ्रू मेंबरशिप घेतली असेल तर इट्स ओके. 100% रिलीज डीड असेल, लिगल एअर सर्टिफिकेट असेल, प्रोबेट असेल, सक्सेशन सर्टिफिकेट असेल, लिगल एअर सर्टिफिकेट आहे, ही विल बी कन्सिडर ॲज अ मेंबर अँड यू कॅन कन्सिडर हिम ॲज अ ओनर अँड मेंबर. यू द सोसायटी कॅन ट्रान्सफर द शेअर सर्टिफिकेट अँड ॲज अ मेंबर ही कॅन डेफिनेटली साईन. पण हे पहिलं झालेलं पाहिजे इन प्रोसेस. ओके सर. जिथपर्यंत कंप्लीट होत नाही, कारण का असे विषय झाले की मी माझ्या बहिणीची सही घेणार आहे, मला मेंबर बनवा आणि मी तुम्हाला 8 दिवसात देतो, डेव्हलपमेंटला सही करतो, डेव्हलपमेंट अग्रीमेंट सही केलं जातं आणि व्हेरी नेक्स्ट डे त्या बहिणीचं ऑब्जेक्शन येतं, विदाउट कन्सिडरिंग माय राईट सोसायटी हॅज आर्बिट्रली कन्सिडर माय ब्रदर ॲज अ मेंबर ऑफ द सोसायटी अँड डायल्युटेड अँड ग्रॅब माय शेअर. तेव्हा मग संस्थेला ते दोष दिले जातात. तर ही गोष्ट करू नका. ओके, थँक्यू सर, थँक्यू सर. मग शेवटी आफ्टर द हॅलो, रिडेव्हलपमेंट दिलीप बोलतोय. डिस्प्यूट आपला मध्ये आता जाणार ना? अनम्यूट केलाय. हॅलो, दिलीप बोलतोय, अनम्यूट केलाय. हा बोला. माझा क्वेश्चन हे आहे, मांजरेकर साहेब, की आता तुम्ही नमस्कार. सांगितलं की 3% पर्यंत ते आपला व्हेरिएशन अलाउड आहे करून रेरामध्ये. तर बरोबर आता आहे. समजा 700 फूट असलं तर 3% म्हणजे 18 फूट स्क्वेअर फूट झाले. तर रेरामध्ये ते सुद्धा असतो ना की एकामेकाला पैसे द्यावं लागते, ते सुद्धा प्रोव्हिजन केलं आहे ना, की काय नाही? तर जनरली कसं असतं म्हणजे ते एक्झेम्प्टेड असतो. हा जो 2% 3%चा डिफरन्स असतो ना, हा 90% येत नाही, हे लक्षात घ्या. कुठलाही डेव्हलपर त्याचा प्लॅन तुम्हाला जो दाखवतो तोच 99.99% अप्रूव्ह होऊन येतो. पण हे एक ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे की जर कधी ओपन स्पेस डेफिशियन्सी मध्ये इश्यू होता किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये जर त्याच्यामध्ये प्लॅनिंग फ्लक्च्युएशन मध्ये झालं, तो एक तो रायडर असतो. त्याच्यामुळे आपण ही गोष्ट तुम्ही करू शकता की प्लॅनिंग स्टेजमध्येच आपलं काय कमी होणार आहे, नाही होणार आहे, हे टेक्निकल. कारण का लक्षात घ्या, कुठल्याही रिडेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टला जसं डेव्हलपर बरोबर एक आर्किटेक्ट प्रॉपर असला पाहिजे, तसा वकील पण असला पाहिजे, की जेणेकरून जर उद्या माझ्या 600 फुटाच्या फ्लॅटमध्ये मला 30% जर डिक्रीज होतोय 3%. तर मला त्याचं कम्पन्सेशन सुद्धा मिळालं पाहिजे. कारण का कधी कधी आपण तो विकत पण घेतलेला असतो एरिया, म्हणजे काय आपण पैसे भरतो ते चुकीचे जातात किंवा तो आपला मूर्खपणा होतो. तर अशा गोष्टी करू नका. प्लॅनिंग स्टेजला ज्या गोष्टीची एक अंदाज येऊ शकतो तुम्हाला त्याच्यामध्ये डेफिशियन्सी येणार आहे का, त्यानंतर तुम्ही निश्चितच तो कॉल घेऊ शकता. म्हणजे मी ऍड करतो थोडं. पी ट्रिपल ए मध्ये ते भाई, मी तुला म्हणजे जास्त आला की मी पैसे देणार, कमी आला की तुला द्यायचेच मला. तुम्ही निश्चितच लिहू शकता. ओके. पण सर, एक विचारायचं होतं. मोफामध्ये म्हणजे कसं आहे, हा, मोफामध्ये केलं तर बरं असते ना. म्हणजे मोफामध्ये आपण देते आणि मोफामध्येच करून घ्यायचं. तर आपण जनरली मोफात बोलतो की मोफामध्येच करा, मोफामध्ये नेट टू नेट एरिया येतो. पण मग याच्यामध्ये बिल्डरचं असं म्हणणं येतं की माझा प्रोजेक्ट हा रेरा रजिस्ट्रेशन होणार आहे, माझा प्रोजेक्ट हा रेरामध्येच मी सेल होणार आहे, तर तुम्ही रेरा करा. तर नो डाऊट तुम्ही रेरा पण करू शकता.
पण जो 3 ते 4 टक्क्याचा जो डिफरन्स असतो तो तुम्ही पीएमसी कडून तुमच्या आर्किटेक्ट कडून प्रॉपरली घ्या, की मग माझा एक्झिस्टिंग जरी तुम्ही मोफा पकडत असाल तर मग ऍडिशनल एरिया जो तुम्ही 25% देणार आहात तो तुम्ही मोफामध्ये 25% पकडून तो रेरामध्ये तो कन्वर्ट करून त्याचं रेराचं पण युटिलायझेशन घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मॅक्झिमम एरिया त्याच्यामध्ये गेन होईल. कारण आम्ही पीएमसी आहे ना, तर आम्ही तसंच करतो, म्हणजे जे तुम्ही सांगितलं त्या हिशोबाने. कारण काय 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 बिल्डर डेव्हलपर 5% घेऊन जातात नंतर. बरोबर आहे. हा, हे चाललंय, म्हणजे लोकांना सांगतात रेरा 4 पटी 2 पटी आणि नंतर मग 25, 30, 35, 40% जागा जाते म्हणतात. नाही म्हणून कोरेसाहेब काय नाही, चांगला रिडेव्हलपमेंटसाठी आहे ना सर्वप्रथम एक चांगला पीएमसी आणि चांगला वकील PMC पाहिजे, दोन्ही बरोबर. असणं गरजेचं आहे. कारण का हे आहे ना, संस्था विचार करते की आम्ही एवढे पैसे देतोय, आम्हाला त्यापेक्षा डेव्हलपरच फुकटमध्ये पीएमसी देतोय, डेव्हलपरच फुकटमध्ये आम्हाला लिगल ऍडवाइस देतोय, तर ह्यानंतर तो तुम्हाला त्याची कॉस्ट बघाल तर तेवढे तुमच्याकडून ते इनडायरेक्टली घेतलेलेच असतात आणि तुमचे राईट सुद्धा डिस्टर्ब झालेले असतात. ठीक आहे, अजून एक कोणाचा प्रश्न सर आपला? हॅलो सर, हा माझं नाव माधव धोकटे, मी पुण्यावरून बोलतोय. हा आणि मला जस्ट विचारायचं होतं की माझ्या 2 इश्यूज आहेत. एके ठिकाणी माझी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे आणि हा. मुंबईमध्ये माझं अर्थात कसं आहे, आपलं 79A अंडरची नोटीस लागलेली आहे. म्हणजे बेसिकली पागडी सिस्टीमची इमारत आहे, 80 वर्ष जुनी, शिवाजी पार्क. माडाची दोन वेगळे इश्यू आहेत. आता कोऑपरेटिव्ह आणि सर्वात प्रथम सांगायचं म्हणजे काय की मला जरा लॉग इन करायला माझ्या दुसऱ्या काही कमिटमेंटमुळे उशीर झाला, तर आपलं हे जे तुमचं आजचं सेशन होतं त्याचं रेकॉर्डिंग आम्हाला मिळू शकेल का सर? कारण बाकीच्या आमच्या मेंबर्सना त्याचं हे पाहिजे आहे, ऐकायची इच्छा आहे. कोरेसाहेब त्याच्याबद्दल ते लक्ष देऊ. काल आमची बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग. रेकॉर्डिंग आम्हाला मिळू शकेल का? हॅलो, मी त्याच्याबद्दलच सांगतोय तुम्हाला. परवा आमची बोर्ड ऑफ डायरेक्टरची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये तुमच्या बऱ्याच लोकांच्या हे होत्या, फरमाईश होत्या की आम्हाला कसंही करून रेकॉर्डिंग पाहिजे, तर आम्ही रेकॉर्डिंग केलंय. पण आता आम्ही काय करतोय, एक वेगळा युट्यूब, प्रभू सर, ऑनरेबल प्रभू सर आहेत, त्यांनी, रमेश प्रभू सर, त्यांनी सांगितलं की आपण एक काम करू, पॅडेंटसाठी एक वेगळा युट्यूब चॅनल क्रिएट करू आणि त्या हिशोबाने आमच्या ज्या बघतात हेड ऑफिसला राणे मॅडम आहेत, तर त्यांच्या अंडर ते होईल सगळं. थोडा टाइम द्या, पण पहिल्यापासून जे काय आतापर्यंत झाले आहेत ते सगळे रेकॉर्डिंग झाले आणि ते आपण एक एक करून जसं होईल तसं आपण करायला चालू करू आणि लवकरात लवकर आम्ही युट्यूब चॅनल चालू करतोय. ओके सर, दुसरा एक प्रश्न विचारायचा होता की आता जसं तुम्ही कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी बद्दल सांगितलं, तर तसं जे पागडीची इमारत आहे त्यांच्या बाबतीत जरा तुम्ही थोडंसं एक्सप्लेन कराल का की बाबा डेव्हलपमेंट धोकटे साहेब, मी इथे माफ करा पण आपल्याकडे वेळ थोडा आहे आणि आता फक्त 11 मिनिटं उरलेले आहेत. आणि काय की हा जो विषय ना सर एवढा मोठा विषय आहे, पागडीचं म्हणतं त्या सुद्धा मध्ये आपण गायडन्स मी देतो, पण ह्या वेळेमध्ये आता शक्य होणार नाही की 11 मिनिटं तो बोलण्यासाठीच मला 15 मिनिट. पागडीच्या विषयामध्ये ना जर वेगवेगळे नॉर्म्स आहेत, तिथे आपल्या MCS ऍक्ट चालत नाही, त्याच्यामध्ये ओनरशिप कशी कन्व्हर्जन केली जाते, मग त्याची एक सोसायटी फॉर्म करावी लागते, हे सगळे वेगवेगळे प्रोसेस आहेत. आय रिक्वेस्ट की आपण नेक्स्ट सेशन जेव्हा असेल तेव्हा तुम्ही किंवा माझा नंबर मी शेअर केलाय, यू कॅन टेक डेफिनेटली यू कॅन टेक ऍडवाइस फ्रॉम मी पर्सनली, नो प्रॉब्लेम. अच्छा सर, आणि तुमचं ऑफिस कुठे, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये? आपण मुंबईला कुठे? मुंबईला याच्यामध्ये ऍड्रेस पण मिळेल तुम्हाला, नंबर दिलेला आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला यू विल गेट ऍड्रेस. आपलं मुंबईला. नमस्कार कोरे साहेब. हॅलो, एक मिनिट जरा. हा, मुंबईला आपल्याकडे अंधेरीला लाराम सेंटर मध्ये हेड ऑफिस आहे, तिकडे CA रमेश प्रभू सर बसतात. तुम्ही मला पण फोन केला किंवा माझे कसं. आणि दुसरं, आमची परवा IC कॉलनीमध्ये ब्रांच ओपन झाली आहे, मिसेस तेजस्वी, ऑनरेबल तेजस्वी गोसाळकर मॅडमच्या हिशोबाने. आणि आम्ही दहिसरला आमची एक मेन ब्रांच आहे, ती पण आता आम्ही चालू करतोय. अच्छा, आणि IC कॉलनी चालू झाली. तुम्ही फोन करा, मग तुम्हाला ऍड्रेस. जर आपण वेळ घेतला तर मी तिथे तुमचा पण जरा नंबर टाका ना प्लीज. साहेबांना तुम्ही कोऑर्डिनेट करू शकता, ते आमचे असतात तिथे प्रतिनिधी, आणि तुम्ही फेडरेशनच्या माध्यमातून आपण तिथे बसू शकतो, नो इश्यूज. नेक्स्ट. नमस्कार कोरे साहेब. नमस्कार अजित सर. मिलन मेहता बोलतोय सर. मैंने क्वेश्चन आई पुट इन द चॅट बॉक्स. आय जस्ट रिपीट द क्वेश्चन की तुम्ही सांगितलं की IOD आल्यानंतर बरे असं परमिशन असतात आतमध्ये की जे नंतर आपल्याला पोस्टपोन होऊ शकते रिडेव्हलपमेंट. तर DA मध्ये
हे चांगलं गोष्ट आहे की आपण आयओडी नंतर 45 डेज मध्ये वी विल वेकेट असं लिहायचं? कारण तुम्ही हे आता सांगितलं ते जरा एकदम टेन्शन आहे. तर मी आता तर तुम्हाला एक एक्सप्लेनेशन देतो की कसं आलंय. डीए तुमच्या आयओडी मध्ये आलेला आहे, पूर्ण आयओडी आलेली आहे, सर्व आहे. पण त्याच्यामध्ये रेल्वे एनओसी ही एक मॅन्डेटरी प्रोव्हिजन लिहिलेली आहे. आणि रेल्वे एनओसी साठी कमीत कमी आज 3 ते 3.5 महिने जातात, 4 महिने. आता जनरली हे लायझनरचं किंवा तिकडच्या लोकांशी मी बोललो, तिकडच्या स्टाफशी बोललो, तिकडच्या ऑफिसरशी बोललो. आता काय झालंय की विकासक रेंट देणार आहे, सगळं मान्य आहे. पण माझी एक वैयक्तिक अशी कधी क्वेरी असते की कुठलाही विकासक किंवा कुठलाही प्रोजेक्टचा डेव्हलपर हा काय करतो, एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेतो. पण ही रिस्क आपल्याला सुद्धा समजून घेणं गरजेचं असतं. कारण का आयओडीतली कंडिशन, जर तुम्हाला रेल्वे एनओसी साठी 3 महिने 4 महिने लागणार आहे, तर आपण त्याला सांगू शकतो की बाबा आयओडी मध्ये मी तुला 30 दिवसात वेकेट करून नाही देणार, मी तुला रेल्वे एनओसी यायला तुला 4 महिने लागणार आहे. जस्ट गिव्ह अस द 60 डेज किंवा 90 डेज. म्हणजे आपल्याला एक सुद्धा एक कन्फर्मेशन होतं की बाबा रेल्वे एनओसी माझी 1 महिन्यात येणार आहे, तर मी आता खाली करतो. अदरवाईज करता आज मी खाली केलं, 3 महिन्याचं भाडं मिळालं, उद्या जर रेल्वे एनओसीला कमी जास्त मागे काही पुढे झालं, तर 4थ्या महिन्याला तो आपल्याला इंटिमेशन देणार, ड्यू टू रेल्वे एनओसी तुमचं प्रोजेक्ट सुरू करत नाही, तर आय विल कन्सेंट टू स्टॉप द रेंट. तर ह्या अशा गोष्टी, हे जस्ट आय एम गिव्हिंग यू वन लाईव्ह एक्झाम्पल झालेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो की ह्या गोष्टी एकदा व्हेरीफाय करून घ्या. आणि तुमच्या पीएमसीला पूर्ण या गोष्टींची माहिती असते की आपल्या प्लॉटला कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते. रेल्वे एनओसी, मेट्रो बफर झोन असतील, सिव्हिल एव्हिएशन असतील, अशा बऱ्याच गोष्टी असतात. ह्या सर्व माहिती करून घेतलं की आपण त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करू शकतो. बरोबर सर, थँक्यू. किती लोक बँक गॅरंटी नाही देतात, तर त्याचं काय आणखी ऑप्शनल आहे की थोडी सेफ्टी मेंबर लोकांना? बँक गॅरंटीच्या बदली मी अजूनही सांगतो की हा एवढा मोठा विषय आहे की बँक गॅरंटी घेऊ नका किंवा घ्या हे बोलण्यापेक्षा मी ऑलवेज सांगतो की यू प्रिफर टू लोड दी एंटायर टीडीआर ऍट द इनिशियल स्टेज. त्याच्यामुळे काय होतं की पूर्ण तुमचा रिडेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट सिक्युअर होतो. उद्या डेव्हलपरला काढायची जरी तुमच्याकडे वेळ आली, तरी तुमची पूर्ण परमिशन असल्यामुळे तुम्हाला कन्स्ट्रक्शन हाच एक फक्त विषय राहतो. आणि तो यू कॅन अपॉइंट दी कॉन्ट्रॅक्टर और एनी पर्सन अँड यू कॅन कम्प्लीट युअर प्रोजेक्ट. कारण का जो मेजर खर्च असतो तो तुमचा प्रोजेक्टच्या प्रीमियम आणि याच्यासाठी. कारण का मी मध्ये एक महाराष्ट्र टाइम्सला पण एक राईटअप दिलेलं की आजच्या तारखेला महानगरपालिका, एसआरए ह्या सर्व गोष्टी जर बघितल्यात, अप्रुव्हिंग ऑथॉरिटी म्हाडा, ह्या आपल्या मोर दॅन 45% प्रीमियम्स प्रोजेक्ट कॉस्टच्या हे म्हाडा, बीएमसी, एसआरए या गोष्टींना जातात. त्याच्यामुळे कसं असतं की जर आपल्या प्रोजेक्टमध्ये आपण हे प्रीमियम अगोदरच भरून घेतले, तर आपल्याकडे फक्त लायबिलिटी ऑब्लिगेशन राहतं ते कन्स्ट्रक्शनचं. दॅट इज लाईक आपण इंटरनली ऍडजस्ट करू शकतो. कारण का जर माझं एक असं पण एक एक्सपिरियन्स आलाय की पूर्ण प्रीमियम भरल्यामुळे कन्स्ट्रक्शन कॉस्ट फक्त बेअर करायची होती, आणि कॉन्ट्रॅक्टर आला आणि बोलला मी कन्स्ट्रक्शन तुम्हाला विदाऊट एनी कॉस्ट करतो, मला तुम्ही तुमचा एरिया सरेंडर करा. आणि त्याला न काही इश्यू रेस होता ती बिल्डिंग सुद्धा कम्प्लीट झालेली. ओके, त्याच्यामुळे आय ऑलवेज एक प्रश्न विचारायचा होता, हा जरा थोडासा वेगळा प्रश्न आहे. आता गेले 3-4 दिवसामध्ये अजित सर, त्या गेल्या 3-4 दिवसामध्ये म्हाडाच्या बाबतीत जे हायकोर्टाने डिसिजन दिलेलं आहे, 79A ज्या नोटिसेस आहेत त्या रद्दबातल ठरवलेल्या आहेत, आणि असे पेपरमध्ये बरेच रकाने त्याच्याबद्दल येत आहेत. तर त्याच्याबद्दल आउट ऑफ जरी हा सिलेबस असला म्हणजे किंवा आजच्या प्रश्नाचा नसला तरी त्याच्याबद्दल त्याला थोडंसं कॉमेंट कराल का, की बेसिकली म्हाडाने जे काही आता रद्दबातल केलेल्या ज्या नोटिसेस 79A तर त्याच्या बाबतीत जरा आम्हाला मार्गदर्शन करा ना. सर 79A कसं होतं की तुम्हाला मॅन्डेटरी आहे किंवा नाही ही एक प्रोव्हिजन होती. हे मी बोलतोय अपॉइंटमेंट ऑफ द डेव्हलपरसाठी. पण 79A ही एक मॅन्डेटरी प्रोव्हिजन नसून ही एक डिरेक्टिव्ह आहेत, हे गाईडलाईन्स दिलेले आहेत. आता असं नाहीये की रद्द केलेल्या आहेत किंवा दिलेल्या रद्द केल्यात, असं नाही. की ज्या संस्था ज्या परमिशन घेऊन करतो त्यांचं नक्कीच त्याचा काय नुकसान नाही, फायदाच आहे. पण त्याच्यामुळे टाइम लिमिटमध्ये होतं, डिसेंडिंग मेंबरच्या ज्या गोष्टी असतात ह्यांच्या थोडा कुठेतरी वेळेमध्ये पूर्ण होतात. आपण जर रिपीट आर्बिट्रेशन ऍक्टमध्ये सेक्शन 9ला जर हायकोर्टला गेलो तर आपल्याला तिथे वेळेमध्ये एक तुम्हाला निर्णय मिळू शकतो. कारण का कसं असतं 79A एनओसी म्हणजे काय, तिथे मॅनेजिंग कमिटीला प्रोटेक्ट केलेलं असतं. प्रोटेक्शन म्हणजे इन द सेन्स तुमची जी नियुक्ती झालेली असते ही नियुक्ती पूर्ण तुम्हाला व्हॅलिड असते हे असं लिहून दिलं जातं.
त्याच्यामुळे आम्ही तरी ऍडवाइस करतो 79च्या एनओसी जर चुकीच्या पद्धत घेतल्या तर नक्कीच रद्द होतात, पण जर व्हॅलिड रिझननी घेतल्या असतील, प्रॉपर जर डॉक्युमेंटेशन असेल तर त्या अशा जनरली रद्द होत नाही. नाही, आमची इमारत कशी आहे ते म्हणजे धोकादायक वगैरे बिलकुल नाहीये मुंबईला जी आहे ती, पण तरी सुद्धा आमच्याकडे 79A ची नोटीस लागलेली आहे. आम्ही आता सगळ्या लोकांनी म्हणजे आपलं कन्सेंट पण दिलेली आहे. नाही, तुमचा जो विषय ना सर तो म्हाडाच्या सेल्स बिल्डिंगच्या बाबतीतला आहे. हा, सेल्स बिल्डिंग. आज आपण डेव्हलपमेंट अग्रीमेंट आणि त्याच्यामधलं बोलतोय, त्याच्यात जो पण तुम्ही सरांना फोन करा सर तुम्हाला वन टू वन हे करतील. मी त्याच्याबद्दल माय लास्ट क्वेश्चन कॅन सोसायटी सेल लीन एरिया? म्हणजे आपण प्रत्येक लोक एकदम आरामात बसतो, अरे लीन एरिया आहे ना डीए मध्ये लिहिलेलं, आपण मग डेव्हलपरचं लीन एरिया विकून टाकू. मग किती वेळ लीन एरिया कन्स्ट्रक्ट नाही झालं, प्रोजेक्ट अटकलं, किंवा लीन एरिया कन्स्ट्रक्ट केलं नंतर अटकलं, तर विकू शकता का आपण सोसायटी? तर मी परत केस आहे का? मला तुम्ही जे म्हणता की मी सिक्युअर्ड फ्लॅट ठेवले आहेत, काय ठेवले आहेत, त्या सिक्युरिटीचे फ्लॅट ठेवण्यामागे पण ऍक्च्युली तो पण विषय होता. पण मला मी आता बघितलं वेळ ना, तर आपल्याला सिक्युरिटी फ्लॅट कसे ठेवायचे, त्याचे अग्रीमेंट कसे बनवायचे, त्याची एक पॉवर ऑफ अटॉर्नी घ्यावी लागते. कारण का आजच्या तारखेला रेरा, तुमचं जीएसटी, तुमचं बँक लोन, कारण का बँक लोन पण त्याच्यात झालं पाहिजे, हे सर्व प्रोसेस समजून तुम्हाला एक पॉवर ऑफ अटॉर्नी घ्यावी लागते. ते पैसे कुठे पार्क होणार, ते कोणाच्या अकाउंटला जाणार, हे सर्व एक फॉर्म्युलेशन करावं लागतं. इट इज अ क्वाईट प्रॉपरली, म्हणजे सिस्टमॅटिकली ते प्रोसेस केलं पाहिजे. नुसतं मेंबर लिहितो की तुम्ही विकू शकत नाही, अरे पण तो विकू शकत नाही, पण तुम्ही पण विकू शकत नाही. 1000 फूट, 2000 फूट, 5000 फूट तुम्ही काय केलं की तो रिझर्व ठेवला किंवा तो सिक्युरिटी ठेवला. बट व्हॉट अबाउट द डिस्पोजल स्टेटस अँड व्हॉट अबाउट द डिस्पोजल स्ट्रॅटेजी ऑफ इट, हे सुद्धा बघणं फार महत्वाचं असतं. तर त्या गोष्टी पण तुम्हाला त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट. तर हा क्लॉज जर मी नुसता सिक्युरिटी फ्लॅटचा किंवा तुमचा अशा पद्धतीनं ठेवलं, त्याच्यासाठी इट विल टेक ऍटलीस्ट 30 to 40 मिनिट्स. आणि आता आपल्याकडे फक्त 3 मिनिटं 4 मिनिटं राहिले. आय विल थँक्यू अजित सर. रेडमी बऱ्याच वेळा येते मिस्टर, बोला ना, आपण नाव ना रेडमी 9 करून नाव. डेव्हलपरची बेसिकली बाबा प्रोजेक्ट उभा राहण्याकरता फायनान्शियल कॅपॅसिटी आहे का? रेडमी 9 करून आहे, त्यांनी बोला ना रेडमी 9. बराच वेळा. माय नेम इज नटवरलाल, आई एम फ्रॉम मलाड. यस सर, मेरा सोसाइटी का सिंगल मदर का नाम था. दैट हैज बीन सेक्रेटरी और चेयरमैन ने कॉन्स्पायरेसी करके मेरा भाई के नाम पे ट्रांसफर किया विदाउट प्रोबेट एंड विदाउट एनओसी फ्रॉम लीगल हेयर. अभी सोसाइटी बर्खास्त हो गई 5 साल के लिए, रजिस्ट्रार ने वो किया, लेकिन अभी तक एसडीएम में रिजोल्यूशन पास किया कि इन लोग पे एफआईआर दाखिल करना है. 90 डेज के ऊपर होने को आया, लेकिन डीआर इज नॉट फाइलिंग एफआईआर ऑन देम, और नोबडी इज हियरिंग. नाउ मिस्टर साजी पाटिल, मिस्टर लवेकर फ्रॉम दादर एंड मिस्टर बजरंग यादव फ्रॉम P Ward North. P Ward North. Sir, there are more than 175 mail I have sent, but they are not acting on it. Neither nobody. तिड़के साहब भी कोई हेल्प नहीं कर रहे हैं. तो कहाँ सर हम लोग क्या जस्टिस मिलेगा हमें? सर देखो, पहला फिर से मैं बोलता हूँ, ये रीडेवलपमेंट का था, आपका ये पर्सनल मेंबरशिप का इशू है, लेकिन आप उसके लिए जो एडमिनिस्ट्रेटर बिठाया या डेप्यूटी सर में जा सकते हो, तो ही विल डायरेक्ट दी अथॉरिटी टू टेक द एफआईआर, क्योंकि अंडर सेक्शन 145 प्रोविजन है कि दे कैन ऑथोराइज, दे कैन डायरेक्ट दी ऑफिस अथॉरिटी टू टेक द कॉग्निजेंस ऑफ दिस टाइप ऑफ क्राइम. ठीक है, उसके लिए आप अलग से लेकिन सर मैं अच्छा, can I have your phone? Yeah, I already texted mail on the screen. मैंने message में डाला हुआ है. Sir, I have one last question. I'm advocate Ayush from Bombay High Court, sir. So my question is, post possession defects जे होत ना आपला, ते त्यांचे लिमिटेशन पिरियड जे असेल ते ओसी नंतर होत की पोजेशन नंतर? सॉरी the post possession defects, उसका लिमिटेशन ओसी के बाद चालू होता है पोजेशन? From the date of OC. The OC, it means that you have completed the project, and therefore the period will be considered from the date of OC till 5 years, 7 years, वहां से ही पकड़ा जाता है. ओके सर, थैंक यू सो मच सर. कोरे साहेब 7 वाजले. ठीक आहे, आता आपण सेशन हे करतोय. अजित साहेब, तुमचे मनापासून खूप आभार, आणि नेहमीसारखा आजचा सुविचार घेऊन आपण हा सेशन संपवत आहे. परिस्थितीवर मात करण्यासाठी
आत्मविश्वास आणि चिकाटी आवश्यक आहे. परिस्थितीवर मात करण्यासाठी आत्मविश्वास आणि चिकाटी आवश्यक आहे. हे रिडेव्हलपमेंटसाठी खूप गरजेची गोष्ट आहे. थँक्यू सर. थँक्यू सो मांजरेकर मच. साहेब नमस्कार. थँक्यू सर. थँक्यू. ओके, थँक्यू. धन्यवाद. अजित सर थँक्यू सो मच. थँक्यू सर. सर थँक्यू. थैंक यू मिस्टर अजीत. थैंक यू सर आपका ईमेल आईडी मिल सकता तो मेहरबानी. तो गूगल में आपको मिल जाएगा सर. गूगल में मेरा नाम डालो, आपको थैंक यू send- वेरी मच. ओके थैंक यू वेरी मच. Yes, thank you.